नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. कल्याण डोंबिवलीतील अवैध ठरलेल्या 65 इमारतींमधील रहिवाशांना शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा. गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेण्याकरिता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर. आणि जयपूर अत्रोली घराण्याच्या गायिका जुई धायगुडे पांडे यांच्या सुश्राव्य गायनाने गुंफले संगीत भूषण पणराम मराठे स्मृती संगीत समारोहाचे पहिले पुष्प. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. डोंबिवलीत मानपाडा येथील तलाव सुशोभीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्यात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आमदार राजेश मोरे यांच्या कार्याची स्तुती केली. मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले. अंबरनाथ मधील क्रीडा संकुल परिसरात पाहणी दरम्यान गटारीवरून उडी मारताना आमदार मोरे खड्ड्यात पडले आणि त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, त्यामुळेच ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. डोंबिवली जवळील मानपाडा येथे शिवसेनेच्या वतीने तलाव सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते, तर कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीमागचे कारण खुद्द खासदार शिंदे यांनीच आपल्या भाषणातून स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की राजेश मोरे हे 24 तास कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध राहतात. मात्र एका पाहणी दरम्यान उडी मारताना ते अपघातग्रस्त झाले आणि त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले. त्यामुळेच ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून आमदार मोरे कसे पडले याची चर्चा रंगली आहे. कार्यक्रमाला अंबरनाथमधील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याण डोंबिवलीतील अवैध ठरलेल्या 65 इमारतींमधील रहिवाशांवर कारवाईची टांगती तलवार आहे. शिवसेना ठाकरे गटाने या रहिवाशांना पाठिंबा दर्शवला. या इमारतींमधील रहिवाशांचा मेळावा आणि पत्रकार परिषद घेत घरांवर कारवाई होऊ देणार नाही. आदित्य ठाकरेंसह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत असे सांगितले. यावेळी ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी ज्यांच्या फसवणूक झाली त्यांच्यावर कारवाई, मात्र ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर कारवाई नाही, हा कोणता न्याय असा सवाल उपस्थित केला. यावेळी बोलताना जे कथित बिल्डरांवर गुन्हा दाखल झाले ते बिल्डर नाहीत, सूत्रधार दुसरेच आहेत. खोटे कागदपत्र बनवले, खोटे कागदपत्रांच्या आधारे रजिस्ट्रेशन केले, शासनाचे फसवणूक केली, मात्र या प्रकरणी खोटी कागदपत्र बनवणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नाही. त्यांना राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप देखील म्हात्रे यांनी केला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे जिल्हा प्रमुख म्हात्रे यांनी सांगितले. भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा शासकीय रुग्णालय भिवंडी शहरासोबतच ग्रामीण भागातील लाखो नागरिकांकरिता मोफत शासकीय आरोग्य सेवा उपलब्ध करून देणारे एकमात्र रुग्णालय आहे. भिवंडी पालिकेच्या मालकीचे हे रुग्णालय त्याचा आर्थिक भार उचलणे शक्य नसल्याने अखेर पालिकेने हे रुग्णालय 2007 मध्ये शासनाच्या हवाली केले.
परंतु या रुग्णालयात रुग्णसेवाच मिळत नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळा या रुग्णालयात रुग्णांवर फक्त प्रथमोपचार करून थेट ठाणे आणि मुंबई येथे उपचारासाठी पाठवले जाते अशी ओरड नेहमीच केली जाते। अशी परिस्थिती काही वर्षांपूर्वी नक्कीच होती, पण स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा व त्यास शासनाने वेळोवेळी केलेली आर्थिक मदत तर या रुग्णालयाच्या अधीक्षिकापदी डॉ. माधवी पंधारे या महिला वैद्यकीय अधिकारी रुजू झाल्यावर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी झटून प्रामाणिकपणे काम केल्याने हे रुग्णालय सध्या सुधारत असल्याने या रुग्णालयाची प्रकृती सुधारत असल्याचे या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढलेली संख्या पाहून दिसून येत आहे। तर शहर ग्रामीण वाडा येथून प्रसूतीवेळी गंभीर झालेल्या महिला ठाण्याकडे जाताना रस्त्यात भिवंडी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार व्हावेत यासाठी आग्रही असतात। अशा वेळी भिवंडी रुग्णालयातील प्रसूतीबाबत अनेक वेळा ओरड होत असते, पण या रुग्णालयात 3424 महिलांची प्रसूती झाली आहे। त्यामधील 418 महिलांवर प्रसूती शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। भिवंडी शहर व ग्रामीण भागात श्वानदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत असताना 11,052 नागरिकांना झालेल्या श्वानदंशावर 363 सर्पदंश तर 128 नागरिकांना झालेल्या विंचूदंशावर या रुग्णालयात उपचार झाले आहेत। भिवंडी या यंत्रमाग उद्योग नगरीत गरीब कामगार वस्तीची संख्या मोठ्या प्रमाणावर असतानाच ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत असल्याने तालुक्याची लोकसंख्या 15 लाखांच्या आसपास गेली आहे। असे असताना नागरिकांसाठी चांगल्या आणि सुसज्ज आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी शासन कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून त्या देण्याचा प्रयत्न करीत असताना बऱ्याच वेळा कमी डॉक्टर व कर्मचारी संख्या यामुळे रुग्णसेवा देताना ताण जरूर येतो, पण चांगल्या रुग्णसुविधांमुळे सध्या या रुग्णालयात येणारे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे 17 फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर जात असून तेथे ते गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणार आहेत। त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, महाव्यवस्थापक वाहतूक नितीन मेहद, नंदकुमार कोलारकर, दिनेश महाजन हे अधिकारी देखील दौऱ्यात सहभागी होत आहेत। या दौऱ्याच्या दरम्यान गुजरात राज्याचे परिवहन मंत्री हर्ष संघवी यांच्यासोबत देखील मंत्री सरनाईक यांची बैठक होणार असून दोन्ही राज्यांच्या परिवहन सेवेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते की इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत त्यांना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अंमलात आणता येतील याचा अभ्यास करावा, जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील। याचाच एक भाग म्हणून गुजरात राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणे, तसेच त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी केली असून इतर राज्यातील परिवहन सेवांचा अभ्यास करून त्यांच्या चांगल्या कल्पना आपल्या एसटी महामंडळामध्ये राबवणे शक्य आहे का, याची देखील चाचपणी या दौऱ्याच्या निमित्ताने केली जाणार आहे। ठाणे महानगरपालिका आयोजित संगीत भूषण पणराम मराठे स्मृती संगीत समारोहाचा दुसरा दिवस 15 फेब्रुवारी रोजी रंगला तो विविधतेने सजलेल्या सादरीकरणाने। पहिल्या दिवशीच्या कलाकारांच्या सादरीकरणाला पुढे नेणारी ही सांगीतिक मैफल दर्दी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ठरली।
डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे 3 दिवसीय संगीत भूषण पनराम मराठे महोत्सव सुरू असून महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला तो गायन, बासरी जुगलबंदी, तबला एकल वादनाने। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप मावी, उपायुक्त उमेश बिरारी, समिती सदस्य विवेक सोनार उपस्थित होते। महापालिकेच्या वतीने सर्व कलावंतांचे स्वागत उपायुक्त उमेश बिरारी यांनी केले। महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचे पहिले पुष्प जयपूर अत्रोली घराण्याच्या गायिका व श्रेष्ठ गायक डॉक्टर अरुण द्रविड यांच्या शिष्या जुई धायगोडे पांडे यांनी आपल्या सुश्राव्य गायनाने गुंफले। त्यांनी घरंदाज शैलीत राग भीमपलास सादर केला। त्यांना सुप्रिया मोडक जोशी यांनी हार्मोनियम, स्वप्नील भिसे यांनी तबला, निधी पुराणिक यांनी तानपुरा, तर अर्चना पाटील यांनी स्वर मंडल साथ संगत केली। तर बासरीच्या जुगलबंदीने दुसरे पुष्प बासरी वादक सतेज करंदीकर आणि युवराज सोनार यांनी गुंफले। बासरीची जुगलबंदी, तबल्यावर थिरकणारी बोटे, तानपुराची साथ आणि रसिकांकडून येणाऱ्या टाळ्या अशा वातावरणात रंगलेली ही अनोखी जुगलबंदी वेगळाच आनंद देऊन गेली। यावेळी बासरी वादक सतेज करंदीकर व युवराज सोनार यांनी राग मधुवंती, मत्ताल व एक तालातील चीज सादर केली। त्यांना तबल्यावर पण कालीनाथ मिश्रा यांनी तर तानपुरावर पण विवेक सोनार यांच्या शिष्या दीपश्री आपटे यांनी साथ संगत केली। आजपर्यंत अनेक दिग्गजांना तबल्याची साथ दिली, पण आज सतेज करंदीकर व युवराज सोनार या दोन्ही युवा बासरी वादकांना साथ संगत करताना वेगळाच आनंद मिळाल्याचे सांगत तबलावादक पण कालीनाथ मिश्रा यांनी दोन्ही बासरी वादकाचे कौतुक केले। दुसऱ्या दिवशीचे तिसरे पुष्प किराणा घराण्याचे गायक पण कैवल्यकुमार गुरव यांनी आपल्या गायनाने गुंफले। यावेळी त्यांनी पनराम मराठे यांच्या आठवणींना उजाळा दिला। पनराम मराठे यांच्या नावाने होणारा हा महोत्सव जगप्रसिद्ध असून या मंचावर आपली कला सादर करणे हे आव्हान असल्याचे नमूद करीत विदुषी सानिया पाटणकर यांनी आपल्या गायनाने चौथे पुष्प गुंफले। उस्ताद झाकीर हुसेन आणि पण संजय मराठे यांच्या स्मृतींना वंदन करून महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचे अखेरचे पाचवे पुष्प तालाच्या लयकारीसाठी प्रसिद्ध असलेले तबलावादक पण विभव नागेशकर यांनी गुंफले। यावेळी त्यांनी पनराम मराठे यांच्या सोबतच्या मंगलोर भेटीच्या आठवणी सांगत आज त्यांच्या नावाने होणाऱ्या महोत्सवात कार्यक्रम सादर करण्याची संधी दिल्याबद्दल महापालिकेचे आभार व्यक्त केले। विविध आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय समस्यांमुळे कामगारांना रक्तदाब, शुगर यासारखे आजार जडले आहेत। या औषधांपासून त्यांची सुटका व्हावी, किंबहुना त्यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी गेली अनेक वर्षे मी कामगारांच्या न्यायहक्कासाठी झटत आहे। हजारो कामगारांच्या वतीने मला देण्यात आलेल्या कर्मचारी हृदय सम्राट पुरस्काराने माझी जबाबदारी आणखी वाढली आहे, याची जाणीव मला आहे, अशा शब्दांत आमदार संजय केकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना भावना व्यक्त केल्या। कंपनी कामगार, ठाणे महापालिका कामगारांच्या विविध श्रेणीतील सुविधा, भत्ते, पदोन्नत्या, भविष्य निर्वाह निधी, सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न अशा अनेक आघाड्यांवर न्याय मिळवून दिल्याबद्दल आमदार संजय केकर यांच्या ठाणे महापालिकेतील 5 कर्मचारी संघटनांच्या वतीने महाजनवाडी हॉल, खारकर आई येथे आयोजित मेळाव्यात कर्मचारी हृदय सम्राट पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। त्यावेळी सत्काराला उत्तर देताना केकर बोलत होते। सन 2006 ला विधान परिषदेचा आमदार, 2014 पासून विधानसभेच्या सलग 3 टर्म आमदार या काळात आणि त्याही आधीपासून वंचित घटक असलेले बूट पॉलिश कामगार, तसेच कंपनी कामगार आणि महापालिका कामगारांसाठी काम करत आहे। मी कामगारांचा नेता म्हणून कधीच काम केले नाही तर कामगार मित्र म्हणून त्यांच्या समस्या निर्मूलनासाठी आजवर लढत आलो। बंद पडलेल्या कंपन्यांचे कामगार देशोधडीला लागले, वर्षानुवर्षे थकबाकीपासून वंचित राहिले। पोयशा, मफतलाल सारख्या अनेक कंपन्यांच्या हजारो कामगारांसाठी लढे दिले, देत आहे, त्यात यशही मिळत आहे। त्यांना मिळत असलेल्या न्यायहक्कामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो, त्याचे मला मोठे समाधान मिळते।
जनतेने मला दिलेले आमदार हे घटनात्मक पद सर्वसामान्य जनता आणि कामगारांच्या न्याय हक्कासाठी वापरणे हे मी माझे ध्येय ठेवले आहे, असे प्रतिपादन आमदार संजय केकर यांनी कामगारांशी संवाद साधताना केले. ठाणे महापालिकेतील विविध विभागातील विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवले. सफाई कामगारांना सरसकट वारसा हक्काचा लाभ मोठा लढा देऊन मिळवून दिला. कामगार एकत्र असतील तरच त्यांना त्यांचे हक्क मिळतात आणि जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात फूट पाडणारे महाभागही सक्रिय होतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नेहमी सावध राहावे, असा सल्लाही केकर यांनी दिला. 5 कर्मचारी संघटनांच्या पुढाकाराने ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तुडुंब गर्दीत झालेला मेळावा आजवरचा सर्वात मोठा मेळावा ठरला. ठाणे महापालिका कर्मचारी वर्गातर्फे दत्ता घुगे आणि अजित मोरे हे मुख्य आयोजक होते. तर या भव्य आयोजन समितीत क्रांती संघटना, ठाणे महानगरपालिका अध्यक्ष सुधाकर शिंदे, स्वच्छता निरीक्षक संवर्ग संघटना, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष लक्ष्मणपुरी, वाहनचालक संघटना, ठाणे महापालिका हरिश्चंद्र देशमुख, महाराष्ट्र म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, धर्मवीर आरोग्य कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज परब यांचा समावेश होता. संघटनांच्या प्रमुखांनी आमदार संजय केकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सर्वसामान्य नागरिक असो, कामगार असो, कोणीही असो, त्याचा फोन आमदार संजय केकर हे जातीने घेतात, त्याच्याशी बोलतात. त्यामुळे लोकांना ते त्यांच्या घरातीलच आमदार वाटतात. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवताना ते शांत संयमी भूमिकेतून वाटाघाटी करतात. अडवणूक होत असेल तर ते रुद्रावतार देखील घेतात. स्वच्छ प्रतिमा असल्याने अधिकारी वर्गात त्यांचा चांगलाच दबदबा आहे, अशा शब्दांत प्रमुख अतिथी आमदार निरंजन डावखरे यांनी केकर यांच्या कामाचा गौरव केला. घोडबंदर रोडवरील बोरेवडे गाव परिसरात सुरू असलेल्या RMC रेडी मिक्स काँक्रीट बॅचिंग प्लांटमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून आता त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. वाढते धूळ आणि ध्वनी प्रदूषण, वाहतुकीतील अडथळे आणि आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात लढ्याची तयारी केली आहे. रहिवाशांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे डोळेझाक केली आहे. बॅचिंग प्लांटमधून उडणाऱ्या धुळीमुळे लहान मुले, वृद्ध आणि नागरिकांना श्वासोच्छवासाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असलेल्या कामामुळे रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या मुद्द्यावर शिवसेनेचे विभाग प्रमुख रवी घरत यांनी आक्रमक भूमिका घेतली असून पोलीस ठाण्यात जाऊन थेट निवेदन दिले आहे. यावेळी उपविभाग प्रमुख मंगेश कदम, शाखा प्रमुख सुमित भोसले, संजय अंभोरे यांच्यासह स्थानिक शिवसैनिक पदाधिकारी, सोसायटी सभासद, कमिटी मेंबर आणि सेक्रेटरी उपस्थित होते. त्यांनी प्रशासनासमोर 2 ठोस मागण्या ठेवल्या आहेत. ताबडतोब बॅचिंग प्लांट बंद करावा, काम किमान 2 ते 4 तास बंद ठेवावे, अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल. या लढ्याला रौनक डिलाइट, विहंग व्हॅली फेज I-2, प्लॅटिनम लॉन्स, रौनक हाइट्स H1, उन्नती ग्रीन्स, जीवन ते G4 या सोसायट्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. रहिवाशांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर प्रशासनाने बैठक घेऊन त्वरित निर्णय घेतला नाही तर संपूर्ण परिसरात रास्ता रोको आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल. आमच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, आता आम्ही गप्प बसणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांकडून व्यक्त होत आहेत. प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण ठाणे शहराचे लक्ष लागले आहे. नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी नामे पराग बलवंत रावल यांचे अष्टविनायक मोबाईल सेंटरचे शटर उचकटून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी रिक्षामधून येऊन मोबाईल व रोख रक्कम चोरी केली होती. सदर गुन्ह्याचा तपास सपोनी मंगेश भांगे हे करीत आहेत. अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे, सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढमाय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन,
कुंभार यांनी दिलेल्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे तपासी अधिकारी यांनी तपास चालू केला असता या गुन्ह्यातील पाहिजे अज्ञात आरोपी इसमाचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावरील तसेच आरोपीच्या येण्या जाण्याच्या मार्गावरील सुमारे 40 ते 50 CCTV फुटेजची तपासणी करून प्राप्त फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी सलमान अली अहमद अली शेख व अहमद रजा अबुबकार सिद्दीकी हे उल्हासनगर येथे असल्याची माहिती मिळाली। या आरोपींची माहिती घेत असताना पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर आरोपी हे नौपाडा परिसरात चोरी करण्यासाठी येणार आहेत। या बातमीवरून पोलिसांनी 3 हात नाका परिसरात सापळा रचून आरोपी सलमान अली अहमद अली शेख वय 21 वर्षे राहणार उल्हासनगर यास नौपाडा पोलिसांनी या गुन्ह्यात व आरोपी अहमद रजा अबुबकार सिद्दीकी राहणार टिटवाळा यास नौपाडा पोलिसांनी या गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात त्यांनी अनुक्रमे त्यांचे साथीदार साहिल कुकरेजा राजवीर आणि इम्रान शेख यांच्यासह नौपाडा पोलीस ठाण्याचे हद्दीत वाहन चोरीचे व घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे। सदर आरोपी हे रिक्षा दुचाकी चोरी करतात व त्या चोरीच्या रिक्षा व दुचाकीचा वापर करून घरफोडी चोरी करतात। या आरोपींकडून तपासादरम्यान 4 ऑटो रिक्षा, 1 शाईन मोटरसायकल, 10 मोबाईल फोन, 1 कार टेप व रोख रक्कम असा एकूण 5,60,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीतील अवैध ठरलेल्या 65 इमारतींमधील रहिवाशांना शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा। गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेण्याकरिता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 1 दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आणि जयपूर अत्रोली घराण्याच्या गायिका जुई धायगुडे पांडे यांच्या सुश्राव्य गायनाने गुंफले संगीत भूषण पणराम मराठे स्मृती संगीत समारोहाचे पहिले पुष्प। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।